नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षवर्धन घाडगे, संचालक ॲम्बिशियस करिअर अकॅडमी तासगाव. आज टेलिग्राम चॅनलवरच्या वेगवेगळ्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात एक फेक मेसेज फिरत आहे किंवा एक वेबसाईट फिरत आहे ज्याच्यामध्ये 51 दिवस राहिले असं दाखवत आहे. तर मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तो मेसेज फेक आहे किंवा ती लिंक जुनी आहे. 2022-23ची जी भरती प्रक्रिया होती त्या भरती प्रक्रियेचीच ती लिंक आहे आणि कुणीतरी तो स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती मी दाखवणार आहे. आपल्या कॉम्प्युटरवरती चेक करूया. इकडे मी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जाईल. गुगलमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र पोलीस सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते जनरली महाराष्ट्र पोलीस .gov.in. GOV म्हणजे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, हे लक्षात घ्या. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल वेबसाईट शासनाची महाराष्ट्र पोलीससाठी स्पेशली तयार केलेली ओपन होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती आहे. इकडे पोलीस भरती पोलीस कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोलीस भरती संदर्भात एक स्वतंत्र टॅब इथे उपलब्ध करून दिलेला आहे. तिथे क्लिक केल्यानंतर जो ओपन होणारी माहिती आहे ती पोलीस भरती 2022-23ची माहिती आहे. तिथे रिक्त पदाची माहिती आहे, इतर सेवा प्रवेश नियम आहेत, निकाल आहे. जर क्लिक केला तर तुमच्या लक्षात येईल हा निकाल जो 22-23 वरती दिलेलंच आहे. पोलीस भरती 2022-23 निकाल. अशा पद्धतीने ही माहिती जुनी आहे आणि जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती तुमची अर्ज प्रक्रिया ही सुरू होती पाठीमागच्या वर्षी 2022-23. आत्ता जर ती वेबसाईट क्लिक करायचं म्हणलं किंवा ओपन करायचं म्हणलं तर ती वेबसाईट ओपन होत नाही. काही टेक्निकल इश्यूजमुळं किंवा नवीन प्रक्रिया सुरू असल्यामुळं ती वेबसाईट बंद केलेली आहे आणि ही जवळपास 1 महिन्यापासून वेबसाईट बंद आहे. झालं आहे कसं, आता इथं ऑनलाईन अर्जवरती क्लिक केलं तर इथं जातं त्याच मेन पेजला जिथं ती वेबसाईट बंद आहे. आता बरेच आपल्या याच्यामध्ये साधारणपणे मुलांच्यामध्ये काय टेक्निकल माहिती असणाऱ्या मुलांनी काय गोष्टी काय केलेलं आहे तर त्या जुन्या वेबसाईटवरती जाऊन थोडासा बदल केलेला आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर अशी माहिती तुम्हाला आता तिथं ओपन होते. 51 दिवस हा मेसेज दिसतोय, पण ती जुनी माहिती आहे. बघा, अर्ज सुरू होण्याची तारीख 5/3/24 आणि अर्जाची बंद होण्याची तारीख 31/3/24. त्यामुळे ही टेलिग्रामवरची लिंक